Hi students, good morning everybody. Here we start a new topic, basics of information technology from the information technology subject. आज आपण आपला जो IT सब्जेक्ट आहे त्या IT सब्जेक्टमधला पहिला चॅप्टर आपण काय करणार आहोत, स्टडी करायला घेणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर आपला जो हा IT सब्जेक्ट आहे तो IT सब्जेक्ट किती मार्क्स आहे, त्याचा पेपर पॅटर्न कोणत्या स्वरूपाचा आहे हे आणि त्याचा सिलेबस काय असणार आहे हे आपण काय केलं तर लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. आता ॲक्च्युली आपल्या सिलेबसला सुरुवात आजच्या लेक्चरपासून होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक हा स्टडी करायला घेतलेला आहे, तो आहे बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता ह्या बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंट स्टडी करायचे आहेत ते एकदा आपण इथं काय करूया तर बघूयात. पहिला पॉईंट जो असणार आहे तो काय तर आपल्याला डेफिनेशन्स बघायचे आहेत. कशाच्या तर डेफिनेशन ऑफ IT, डेटा अँड इन्फॉर्मेशन. ह्या तीन ज्या बेसिक डेफिनेशन्स आहेत या तीन बेसिक डेफिनेशन आपल्याला इथं बघायचं आहेत. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटर. आपण जो कम्प्युटर यूज करतो त्याचं बेसिक स्ट्रक्चर कोणत्या स्वरूपाचं आहे हे आपल्याला तिथं स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो आहे हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय हे आपल्याला स्टडी करायचं आहे. अजून आपल्याला काय बघायचं आहे तर डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. कम्प्युटरमध्ये आणि मोबाईलमध्ये या दोघांच्याही मध्ये ज्या डिफरंट टाईप्सच्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरल्या जातात त्या ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणत्या आहेत हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर बघायचे युनिट ऑफ मेमरी. जे कम्प्युटरची जी मेमरी आहे तिचं युनिट काय आहे ते बघायचं आहे. नेक्स्ट आहे नेटवर्किंग अँड इंटरनेट. नेटवर्किंग आणि इंटरनेटमध्ये काय बघायचं आहे तर आपण ज्याला कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करतो त्या कनेक्ट करण्याच्या प्रोसिजरला काय म्हटलं जातं तर नेटवर्किंग म्हटलं जातं. आणि इंटरनेट कशाच्या आधारे वापरलं जातं तर ह्या नेटवर्किंगचाच एक भाग हा इंटरनेट आहे. त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रोटोकॉल्स असतील ते प्रोटोकॉल्स आपण तिथं स्टडी करणार आहोत. नेक्स्ट पार्ट बघायचा आहे तो आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. आणि लास्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे ॲप्लिकेशन ऑफ IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहे तिचा यूज कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो किंवा करिअर्सच्या दृष्टीनं IT कसं इम्पॉर्टंट आहे, ITमध्ये तुम्हाला कोणकोणते करिअर्स करता येतात हे सगळं आपल्याला काय करायचं आहे या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. लक्षात आलं तुमच्या की या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे. आता त्यातला आपण पहिला पॉईंट घेऊया तर डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डेटा अँड इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची डेफिनेशन बघा काय IT, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो आपण तर IT म्हणतो. IT रेफर्स टू क्रिएशन, गॅदरिंग, प्रोसेसिंग, स्टोरिंग अँड डिलिव्हरी ऑफ इन्फॉर्मेशन. ही ITची डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे. IT म्हणजे काय तर क्रिएशन, त्याच्यानंतर गॅदरिंग, प्रोसेसिंग, स्टोरिंग अँड डिलिव्हरी ऑफ इन्फॉर्मेशन याला काय म्हटलं जातं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे नुसती तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणं असं आहे का किंवा नुसती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं असं आहे का, नाही तर तिथं पहिल्यांदा तुम्हाला काय करता आलं पाहिजे क्रिएशन करता आलं पाहिजे. क्रिएशन म्हणजे काय तर जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्प्ले करायची आहे किंवा जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला स्प्रेड करायची आहे ती काय करता आली पाहिजे क्रिएट करता आली पाहिजे. म्हणजेच ते काय करता आलं पाहिजे तुम्हाला मांडता आलं पाहिजे, त्याचे पेजेस नंबर ऑफ पेजेस तयार करता आले पाहिजेत. आता क्रिएशन झाल्यानंतर परत तुम्हाला काय करता आलं पाहिजे ते गॅदरिंग करता आलं पाहिजे. गॅदरिंग म्हणजे काय तर ती इन्फॉर्मेशन कलेक्टिवली ठेवता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल जे आपलं हे ITचं बुक आहे हे ITचं बुक काय केलेलं आहे तर गॅदर केलेलं आहे. म्हणजे या बुकमध्ये जे काही पेजेस आहेत हे पेजेसवरती काय केलेलं आहे तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असेल ती ह्या पेजेसमध्ये राईट डाऊन केलेली आहे. आणि हे सगळे पेजेस एकत्र करून काय केलेलं आहे हे आपले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं बुक तयार केलं आहे. जर हे बुक तुमच्याकडे नसेल आणि नुसते जर हे पेजेस तुमच्याकडे अवेलेबल असतील तर त्याच्यामध्ये सिक्वेन्स लागणार आहे का, नाही लागणार. तुम्हाला कशीही पेजेस ते काय होतील अवेलेबल होतील आणि त्यामुळे तुमचा सिक्वेन्स इथं काय केला जाईल चेंज केला जाईल. म्हणजे नुसती हे पेजेस असून उपयोग आहे का, नाहीतर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते पेजेस तुम्हाला गॅदर करता आली पाहिजेत. म्हणजेच ते काय करता आली पाहिजे तुम्हाला कलेक्शन त्याचं करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की एखादी वेबसाईट असेल
तर ज्यावेळेला तुम्ही एखादी वेबसाईट ओपन करता त्याला त्या वेबसाईटमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ पेजेस असतात. ते सगळे पेजेस काय केले जातात तर त्या वेबसाईटच्या अंडरच स्टोअर केले जातात. असं आहे का की एखादी कॉलेजची इन्फॉर्मेशन कॉलेजची वेबसाईट आहे, मग त्या कॉलेजच्या वेबसाईटमध्ये काय असणार आहे तर स्टुडंटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल, त्याच्यानंतर टीचर्सशी रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल, त्याच्यानंतर फोटो गॅलरी वगैरे असेल, स्टुडंटला असाइन केलेल्या असाइनमेंट्स असतील, त्याच्यानंतर बरेचसे लॉग इनचे ऑप्शन्स असतील, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट अस असेल आणि कॉलेजशी रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल. एवढं बेसिक तरी त्या वेबसाईटमध्ये असणार आहे. मग हे सगळं काय केलं जाईल तर एकत्र केलं जाणार आहे आणि त्याच्यापासून काय केली जाईल एखादी वेबसाईट तयार केली जाईल. का असं होणार आहे की त्याच्यातले डिफरंट पेजेस डिफरंट ठिकाणी असणार आहेत आणि नंतर तुम्हाला ते सर्च करायला सांगितलं तर त्याच्यामध्ये डिफिकल्टी येऊ शकते किंवा ते सिक्वेन्सली तुम्हाला काय होणार नाहीत सर्च होणार नाहीत. मग त्यासाठी काय केलं जातं तर ती इन्फॉर्मेशन काय करता आली पाहिजे तुम्हाला गॅदर करता आली पाहिजे, म्हणजेच ती इन्फॉर्मेशन तुम्हाला एकत्र ठेवता आली पाहिजे. आता एकत्र ठेवल्यानंतर त्याच्यावरती काय करता आलं पाहिजे प्रोसेसिंग करता आलं पाहिजे. हे काम कोण करत असतं तर कम्प्युटर प्रोसेसिंगचं काम करत असतं, म्हणजे ती इन्फॉर्मेशन सिक्वेन्शियली मेंटेन करणं हे तिथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय करता आले पाहिजे स्टोरेज करता आलं पाहिजे. जर ती इन्फॉर्मेशन स्टोअर नसेल म्हणजेच थोडक्यात हे बुक जर माझ्याकडे नसेल तर ह्या बुकमधली मी इन्फॉर्मेशन ॲक्सेस करू शकते का नाही ॲक्सेस करू शकत. माझ्याकडे जर हे बुक अवेलेबल असेल तर मी या बुकमधला कोणताही पॉईंट काय करू शकते रीड करू शकते किंवा ॲक्सेस करू शकते. म्हणजेच हे काय करता आलं पाहिजे मला स्टोअर करता आलं पाहिजे. इन्फॉर्मेशनचं सुद्धा काय आहे तर स्टोअर झाली पाहिजे. म्हणजेच एखाद्या ज्याला तुम्ही डॉक्युमेंट तयार करता आणि ते डॉक्युमेंट जर तुम्ही कम्प्युटरमध्ये सेव्ह केलं नाही तर त्या डॉक्युमेंट केलेल्याचा काय उपयोग होणार आहे का काहीच उपयोग होणार नाही आहे. म्हणजेच ते काय करता आलं पाहिजे तुम्हाला कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर करता आलं पाहिजे. आणि लास्ट आहे डिलिव्हरी ऑफ इन्फॉर्मेशन. जर तुम्ही ते व्यवस्थित स्टोअर केलं असेल तर तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही काय करू शकाल तर ते रेकॉर्ड फाइंड आउट करू शकाल. त्यालाच काय म्हटलं जातं तर डिलिव्हरी. ह्यातली प्रत्येक स्टेप जी आहे ती प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे. जर ह्यातली एखादी जरी स्टेप मिस झाली तरी तुम्हाला डिलिव्हरी ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला प्रॉपर वेनं होणार नाही. म्हणजे जर मी वेबसाईट क्रिएशन जी आहे माझी म्हणजे इन्फॉर्मेशन क्रिएशन जर मी व्यवस्थित केलं नसेल तर ते गॅदरिंग व्यवस्थित होणार नाही. गॅदरिंग व्यवस्थित नाही झालं तर त्याच्यावरती प्रोसेसिंग होणार नाही. प्रोसेसिंग नाही व्यवस्थित झालं तर ते स्टोरेज होणार नाही आणि तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशनची जी काही डिलिव्हरी आहे ती डिलिव्हरी प्रॉपर मिळणार नाही. म्हणून इन्फॉर्मेशन काय करावी लागते तर कलेक्ट करावी लागते पहिल्यांदा डिफरंट टाईपची. ही क्रिएशन झाल्यानंतर तिला काय करायचं आहे गॅदर करायचं आहे. गॅदर झाल्यानंतर तिच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं आणि ती कम्प्युटरमध्ये काय केली जाते स्टोअर केली जाते. कारण बेसिकली आपण कम्प्युटरचा यूज कशासाठी करतो तर इन्फॉर्मेशन स्टोरेज करण्यासाठी आपण कम्प्युटरचा यूज करतो की जेणेकरून ज्या वेळेला कधी तुम्हाला इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायची गरज लागेल त्याला ती कशी झाली पाहिजे तर क्विकली तुम्हाला ती ॲक्सेस करता आली पाहिजे. मग क्विकली कधी ॲक्सेस होईल तर त्याच्यावरती जर प्रॉपर प्रोसेसिंग झालं असेल आणि तुम्ही जर ती प्रॉपर स्टोअर केली असेल तरच तुम्हाला पाहिजे त्या वेळेला ती इन्फॉर्मेशन काय केली जाईल डिलिव्हर केली जाईल. ही झाली आपली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची डेफिनेशन. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक आहे डेटा आणि दुसरं आहे इन्फॉर्मेशन. आता डेटा म्हणजे काय डेटा म्हणजे त्याला काय म्हटलं जातं तर नंबर्स फॅक्ट्स और इव्हेंट्स. डेटा म्हणजे काय असतं तर थोडक्यात रॉ मटेरियल. एखादी इन्फॉर्मेशन ज्याला तुम्ही तयार करता त्याला त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल वापरलं जातं त्या रॉ मटेरियलला काय म्हटलं जातं तर डेटा म्हटलं जातं. मग ह्या डेटामध्ये काय काय असू शकतं तर काही नंबर्स असू शकतात, काही इव्हेंट्स असू शकतात किंवा काही फॅक्ट असू शकतात, काही अल्फाबेट्स असू शकतात किंवा काही इमेजेस असू शकतात. लक्षात आलं डेटा म्हणजे काय तर हे थोडक्यात रॉ मटेरियल आहे. जर सपोज तुम्हाला एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी जे काही तुम्हाला रॉ मटेरियल लागतं ते रॉ मटेरियल म्हणजे काय असतं तर डेटा असतो. तिथं असेल तुम्हाला ब्रिक्स असतील, त्याच्यानंतर सँड असेल, सिमेंट असेल, हे सगळं काय झालं तर ते रॉ मटेरियल झालं आणि याचा यूज करून काय केलं जातं तर ते कन्स्ट्रक्शन
तयार केलं जातं. इथं सुद्धा कम्प्युटरमध्ये सुद्धा काय केलं जातं तर एखादं वेब पेज तुम्हाला डिझाईन करायचं आहे. मग त्या वेब पेजमध्ये तुम्हाला काय काय डिस्प्ले करायचं आहे, मला एखादा पॅराग्राफ डिस्प्ले करायचा आहे, मला एखादं टेबल तिथं डिस्प्ले करायचं आहे, एखादी इमेज मला तिथं दाखवायची आहे. म्हणजे ज्यावेळेला मी पॅराग्राफ डिस्प्ले करायचं म्हणते त्यावेळेला त्या पॅराग्राफमध्ये काय येऊ शकतात तर नंबर्स येऊ शकतात किंवा अल्फाबेट्स येऊ शकतात किंवा काही फॅक्ट्स येऊ शकतात. इमेजमध्ये काय असणार आहे तर इमेज असणार आहे. आणि ह्या ज्या वेळेला तुम्ही कलेक्टिव्हली तयार करता त्यावेळेला त्याच्यापासून काय तयार होते तर एक प्रॉपर इन्फॉर्मेशन तयार होते. लक्षात आलं. इन्फॉर्मेशनची डेफिनेशन काय तर प्रोसीड डेटा विच हॅव इम्पॉर्टंट मीनिंग. जो काही तुम्हाला रॉ डेटा प्रोव्हाइड केला जातो तो रॉ डेटा काय करताय तुम्ही तर प्रोसीड करताय म्हणजेच काय करताय तर तो सिक्वेन्शियली तिथं व्यवस्थित लिहिताय किंवा त्याच्यासाठी काय करताय तर तुम्ही प्रॉपर डिझाईन तयार करताय. आणि ते डिझाईन जे तयार झालेलं आहे त्यापासून काय केलं जातं तर इम्पॉर्टंट मिनिंगफुल तो डेटा काय झालेला असणार आहे तयार झालेला असणार आहे. नुसतंच माझ्याकडे नंबर्स आहेत त्याचा काय उपयोग आहे का नाही आहे. नुसतीच माझ्याकडे एखादी इमेज आहे त्याचा काय उपयोग आहे का नाही आहे. ज्यावेळेला मी हे सगळं कलेक्टिव्हली एखाद्या पेजवरती व्यवस्थित सिक्वेन्शियल लिहिते किंवा छानपैकी त्याचं डिझायनिंग ज्या वेळेला तयार करते त्यावेळेला त्याचं माझं जे काही पेज तयार होणार आहे वेब पेज ते पेज कसं असणार आहे तर ते मिनिंगफुल वेब पेज असणार आहे. आणि त्याच मिनिंगफुल वेब पेजला काय म्हटलं जातं तर इन्फॉर्मेशन. लक्षात आलं तुमच्या की ह्या दोन्ही डेफिनेशन्स थोड्याफार प्रमाणामध्ये सेम आहेत. डेटा म्हणजे काय तर रॉ मटेरियल जे यूज केलं जातं त्या रॉ मटेरियलला काय म्हटलं जातं तर डेटा म्हटलं जातं. आणि ह्या डेटावरती प्रोसेसिंग करून जी काही मिनिंगफुल इन्फॉर्मेशन तयार केली जाते त्याला काय म्हटलं जातं तर इन्फॉर्मेशन म्हटलं जातं. ह्या तिन्ही डेफिनेशन्स आपल्या झालेल्या आहेत. IT म्हणजे काय क्रिएशन. इट रेफर्स टू क्रिएशन, गॅदरिंग, प्रोसेसिंग, स्टोरिंग अँड डिलिव्हरी ऑफ इन्फॉर्मेशन. डेटाची डेफिनेशन काय तर इट ॲक्ट ॲज अ रॉ मटेरियल फॉर एक्झाम्पल नंबर्स, फॅक्ट्स, इव्हेंट्स, इमेजेस दॅट्स टाईप. आणि इन्फॉर्मेशनची डेफिनेशन काय तर प्रोसीड डेटा विच हॅव इम्पॉर्टंट मिनिंग. जो काही तुम्हाला रॉ डेटा प्रोव्हाइड केला जातो त्याच्यापासून मिनिंगफुल ज्या वेळेला तुम्ही काहीतरी तयार करता त्याला काय म्हटलं जातं तर इन्फॉर्मेशन म्हटलं जातं. आता आपण नेक्स्ट बघूया बेसिक स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटर. आता इकडे लक्ष द्या. आपण नेक्स्ट पॉईंट जो स्टडी करणार आहे तो आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटर लँग्वेज. आता कम्प्युटर जो आहे तो काय आहे तर एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे की जी तयार केलेली आहे पर्सननी. लक्षात आलं की कम्प्युटर काय आहे तर एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. ती इलेक्ट्रॉनिक मशीन कशी ऑपरेट केली जाते किंवा ती कशी काम करते तर त्यासाठी यूजर काय करतो तर त्याला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतो आणि त्यानुसार काय केलं जातं हे मशीन ऑपरेट केलं जातं. आता बेसिक स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटरमध्ये कम्प्युटर जो आहे तो तुमच्या मेन
3 पार्ट्समध्ये काय केला जातो, डिवाइड केला जातो. त्यातला पहिला पार्ट आहे तो आहे इनपुट युनिट, दुसरा पार्ट जो आहे तो आहे आपला CPU आणि तिसरा पार्ट जो आहे तो आहे आउटपुट युनिट. इथं मी लिहिते पहिला पार्ट आपला काय असणार आहे तर इनपुट युनिट, दुसरा पार्ट जो आहे तो आहे CPU आणि तिसरा पार्ट जो आहे तो आहे आउटपुट युनिट. आता हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटर जे आहे ते सगळ्यांना फॅमिलियर आहे. म्हणजे आपण आता कम्प्युटरचा यूज बऱ्याच वेळेला करतो किंवा बऱ्याच जणांच्या घरीसुद्धा कम्प्युटर आहे. मग तो आपला जो कम्प्युटर आहे तो काय केला जातो तर या 3 पार्टमध्ये डिवाइड केला जातो. त्यातला पहिला पार्ट जो आहे तो आहे इनपुट युनिट, दुसरा पार्ट जो आहे तो आहे CPU आणि तिसरा पार्ट जो आहे तो आहे आउटपुट युनिट. आता हे बेसिक स्ट्रक्चर काय करायचं आहे आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजेच याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स येतात आणि त्यांचं फंक्शन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपण बघणार आहोत ते आहे इनपुट युनिट. आता इनपुट युनिट म्हणजे काय तर हे युनिट काय करतं तर युजरकडून इनपुट ॲक्सेप्ट करतं. बरोबर आहे. जे काही आपल्याला कम्प्युटरकडून काम करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण काय करतो तर कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो आणि त्या इन्स्ट्रक्शन्स कशाच्या मार्फत दिल्या जातात तर ह्या इनपुट युनिटच्या माध्यमातून दिल्या जातात. मग इनपुट युनिट्स कुठले आहेत कम्प्युटरमधले तर कीबोर्ड असेल आणि माऊस हे आपण फॅमिलियर आहोत. म्हणजे कम्प्युटरवरती ज्यावेळेला आपण काही पण काम करतो त्याला आपण काय करतो तर कीबोर्डचा यूज करतो. कीबोर्डच्या आधारे काय करतो तर कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर अजून कशाचा उपयोग केला जातो तर बऱ्याच वेळेला माऊसचा सुद्धा तुम्ही काय करता तर यूज करून काय करता कम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड करता. अजून काय आहे तर टच स्क्रीन. आता आपण काय करतो तर सगळे ATM मशीन्स वापरतो किंवा आपले जे मोबाईल आहेत ते अँड्रॉइड मोबाईल आहेत किंवा ते टच स्क्रीन मोबाईल आहेत. मग त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण काय करू शकतो तर त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला काय करू शकतो इनपुट प्रोव्हाइड करू शकतो. लक्षात आलं. इनपुट युनिट म्हणजे काय तर असे डिव्हाइस किंवा असे युनिट की ज्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो तर कम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड करू शकतो किंवा इन्स्ट्रक्शन देतो. त्या डिव्हाइसला काय म्हटलं जातं तर इथं इनपुट युनिट म्हटलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं युनिट जे कम्प्युटरचं आहे ते काय आहे CPU. आता हे CPU म्हणजे काय तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ह्या CPUमध्ये डिफरंट टाईप्सचे काय आहेत तर तिथं युनिट्स आहेत आणि ते प्रत्येक युनिट काय करत असतं तर त्याचं फंक्शन करत असतं. आता CPU जो आहे तो मेनली 2 पार्टमध्ये डिवाइड केला जातो. एक आहे इथला अरिथमॅटिक लॉजिकल युनिट आणि वरचं जे दिसते PM आणि SM त्याला काय म्हटलं जातं तर मेमरी युनिट. लक्षात आलं. तुमचा CPU जो आहे तो CPU मेन 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. एक आहे अरिथमॅटिक आणि लॉजिकल युनिट. इथं CU म्हणजे काय आहे तर कंट्रोलिंग युनिट, ALU मीन्स अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट आणि वरती जे 2 दिसते PM आणि SM. PM म्हणजे काय तर प्रायमरी मेमरी आणि SM म्हणजे काय तर सेकंडरी मेमरी. आता CPU म्हणजे एक पार्ट आहे का नाही आहे तर आपण बघितलं की त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे काय केलेले आहेत पार्ट आहेत. मग CPUला काय म्हटलं जातं तर ब्रेन ऑफ कम्प्युटर म्हटलं जातं. का कारण जे काही प्रोसेसिंगचं काम आहे किंवा जी काही मेमरी अवेलेबल करून देण्याचं काम आहे हे सगळं काम कुठं केलं जातं तर ह्या CPUमध्ये केलं जातं. म्हणून त्याला काय म्हटलं आहे तर ब्रेन ऑफ कम्प्युटर. आता इथलं एक युनिट जे आहे ते आहे ALU. ALUचा फुल फॉर्म काय आहे तर अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट. कम्प्युटरला ज्या काही तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देता त्या इन्स्ट्रक्शन्सवरती अरिथमॅटिक ऑपरेशन्स केले जातात. म्हणजे एखादी ॲडिशनची तुम्ही इन्स्ट्रक्शन दिली असेल किंवा जे काही तुम्हाला लॉकच्या संदर्भात असतील किंवा काही इन्स्ट्रक्शन ज्याला तुम्ही देता त्याला ते इन्स्ट्रक्शन्स कुठं प्रोसीड केल्या जातात तर ह्या अरिथमॅटिक आणि लॉजिकल युनिटमध्ये त्याच्यावरती काय केलं जातं काम केलं जातं आणि तिथं तुम्हाला काय केलं जातं तर रिझल्ट फाइंड आउट करून दिला जातो. मग हे अरिथमॅटिक आणि लॉजिकल इन्स्ट्रक्शन प्रोसीड करत असताना त्याच्यामध्ये अजून डिफरंट टाईपचे युनिट्स आहेत. ॲडर असेल, सबस्ट्रॅक्टर असतील, त्याच्यानंतर रजिस्टर असतील. या सगळ्यांच्या हेल्पनं तो काय करत असतो तर तुम्ही दिलेली काही इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन काय करत असतो तो प्रोसीड करत असतो आणि त्याचा रिझल्ट फाइंड आउट करत असतो. त्याच्यानंतर आहे CU. CU म्हणजे काय तर कंट्रोल युनिट.
कंट्रोल युनिटचं काम काय असतं, तर ज्या वेळेला तुम्ही कम्प्युटरला नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स देता किंवा नंबर ऑफ इनपुट प्रोव्हाइड करता, त्यावेळेला एका वेळेला काय केली जाते, तर एकच इन्स्ट्रक्शन पुढं अर्थमॅटिक आणि लॉजिकल युनिटला पोहोचली पाहिजे. जर सगळ्याच इन्स्ट्रक्शन अर्थमॅटिक आणि लॉजिकल युनिटला एकदम जर पोहोचल्या तर तिथं काय होऊ शकतं, त्याचं जे प्रोसेसिंगचं काम आहे ते प्रोसेसिंगचं काम काय होऊ शकतं, तर स्लो होऊ शकतं. मग ते प्रोसेसिंगचं काम स्लो होऊ नये त्याच्यासाठी काय आहे, तर CPU मध्ये कंट्रोलिंग युनिट आहे की जे काय करत असतं, अर्थमॅटिक आणि लॉजिकल युनिटला एक एक इन्स्ट्रक्शन जी आहे ती स्टेप बाय स्टेप काय करत असतं, प्रोव्हाइड करत असते. किंवा मेमरी जर अलोकेट करायची असेल एखाद्या प्रोसेसला तर त्याच्यासाठी तिथं काय केली जाते, मेमरी अलोकेशन केली जाते. हे सगळं कंट्रोल करायचं काम कोण करत असतं, तर हे कंट्रोलिंग युनिट. आता नेक्स्ट वरती जो 2 पार्ट आहेत ती आहे PM आणि SM. PM म्हणजे काय, तर प्रायमरी मेमरी आणि SM म्हणजे काय, तर सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी म्हणजे काय, तर कम्प्युटरमध्ये जी इनबिल्ट स्वरूपामध्ये मेमरी असते, म्हणजे कम्प्युटर ज्यावेळेला तुम्ही परचेस करता त्यावेळेला त्याच्यासोबत जी तुम्हाला मेमरी प्रोव्हाइड केली जाते त्याला काय म्हटलं जातं, तर PM. मग हे PM मध्ये काय येतं, तर ROM आणि RAM. ROM म्हणजे काय, तर रीड ओनली मेमरी आणि RAM म्हणजे काय, तर रँडम ॲक्सेस मेमरी. रीड ओनली मेमरी कशासाठी वापरली जाते, तर ज्यावेळेला काही प्रोग्राम्स तुम्हाला फक्त रीडिंग पर्पजसाठी यूज केले जातात, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम हा जो प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकत नाही अशी मेमरी कशामध्ये असते, तर ROMमध्ये असते. आणि रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजे काय, तर या मेमरीमध्ये तुम्ही रीडही करू शकता आणि राईटही करू शकता. पण ROM आणि RAM याच्यामधली परमनंट मेमरी कुठली आहे, तर ROM आहे. कारण त्याच्यामध्ये जे काही तुम्ही प्रोग्राम सेव्ह केले जातात ते प्रोग्राम्स कसे असतात, तर परमनंटली असतात. जरी तुमचे स्विच ऑन आणि स्विच ऑफ झालं तरी त्याच्यावरचा डेटा काय होत नाही, तर इरेज केला जात नाही, म्हणून ती काय आहे, तर परमनंट मेमरी आहे. पण रॅमवरती काय केला जातो, तर जर एखादं तुम्ही डेटा राईट डाऊन केला आणि तुम्ही जर स्विच ऑफ झालं तर त्याच्यावरचा डेटा काय केला जातो, इरेज केला जातो, म्हणजेच पुसून टाकला जातो. म्हणजे ती कशी आहे, तर तुमची टेम्पररी स्वरूपामध्ये मेमरी आहे. दुसरं आहे याच्यामध्ये SM म्हणजे काय, तर सेकंडरी मेमरी. आता बऱ्याच वेळेला आपल्याला कम्प्युटरला जी प्रायमरी मेमरी प्रोव्हाइड केली जाते ती मेमरी जर कमी पडत असेल तर त्याच्यासाठी काय केली जाते, ह्या सेकंडरी मेमरीचा यूज केला जातो. म्हणजे आपण काय करतो, तर बरेचसे आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण काय करतो, तर पेनड्राईव्हमध्ये घेतो किंवा CD असेल, हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, तर सेकंडरी ड्राईव्हचे एक्झाम्पल आहेत किंवा सेकंडरी मेमरी की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, नंबर ऑफ प्रोग्राम्स के असतील किंवा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्ही कम्प्युटरमध्ये स्टोअर करू शकता त्याच गोष्टी तुम्ही काय करू शकता, तर ह्या पेनड्राईव्हमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. आणि CDमध्ये ते तुमच्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी आहे का, नाही आहे, ते सेकंडरी स्टोरेज आहे, ते एक्सटर्नल तुम्ही दिलेली काय आहे, तर ती कम्प्युटरला मेमरी आहे. आणि लास्ट युनिट जे आहे ते आहे आउटपुट युनिट. आउटपुट युनिट काय करतं, तर कम्प्युटरनं जे काही प्रोसेसिंग केलेला डेटा आहे तो प्रोसेसिंग केलेला डेटा तुम्हाला आउटपुट देण्याचं काम कोण करत असतं, तर आउटपुट युनिट करत असतं. मग आउटपुट युनिट कुठलं आहे, तर आपलं बेसिक आउटपुट युनिट आहे ते आहे मॉनिटर. जे काही कम्प्युटरनं काम केलेलं आहे किंवा जे काही प्रोसेस केलेलं आहे ते आपल्याला कशावरती दिसत असतं, तर मॉनिटरवरती दिसत असतं ॲज अ सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपामध्ये. पण जर तुम्हाला पेपर हवा असेल, पेपर कॉपी हवी असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो, तर त्याची प्रिंट आऊट काढतो, म्हणजेच प्रिंटरचा यूज करतो. इथं प्रिंटर काय आहे, तर प्रिंटरसुद्धा एक आउटपुट डिव्हाइस आहे की जे हार्ड कॉपीसाठी काय केलं जातं, यूज केलं जातं. लक्षात आलं. बेसिक स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटर काय आहे, तर जे काही कम्प्युटर आहे त्याचं बेसिक स्ट्रक्चर 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिलं जे युनिट आहे ते आहे इनपुट युनिट. हे इनपुट युनिट कशासाठी उपयोगात आणलं जातं, तर कम्प्युटरला ज्या काही आपण इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतो त्या कशाच्या माध्यमातून प्रोव्हाइड करतो, तर ते आहे इनपुट युनिट. मग कशाचा आपण वापर करतो, तर माऊस असेल किंवा कीबोर्ड असेल याच्या माध्यमातून आपण काय करतो, तर कम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड करतो, म्हणून ते काय आहेत, तर इनपुट युनिट्स आहेत. दुसरा युनिट जे आहे ते आहे CPU, म्हणजेच काय आहे, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. कम्प्युटरमध्ये जे काही प्रोसेसिंग केलं जातं ते सगळं प्रोसेसिंग कुठं केलं जातं, तर ह्या CPU मध्ये केलं जातं. मग ह्या CPU मध्ये परत काय आहेत, तर 4 टाईप्सचे युनिट्स आहेत. पहिला आहे ALU, म्हणजेच काय, तर अर्थमॅटिक
अँड लॉजिकल युनिट. इथं काय केलं जातं तर जे काही प्रोसेसिंगचं मेन काम आहे म्हणजे अर्थमॅटिक ऑपरेशन्स असतील किंवा लॉजिकल ऑपरेशन्स असतील त्याच्यावरती प्रोसेसिंग करायचं काम कोण करत असतं, हे ALU करत असतं. मग हे प्रोसेसिंग करत असताना तो काय करतो तर ॲडर असतील किंवा सबट्रॅक्टर असतील किंवा रजिस्टर्स असतील या सगळ्यांची हेल्प घेऊन तो काय करतो, प्रोसेसिंग करतो. नेक्स्ट आहे CU म्हणजे काय तर कंट्रोल युनिट. हा काय करत असतं तर इनपुट युनिटकडून येणारा जो काही डेटा आहे तो ज्या वेळेला ALUकडे पाठवला जातो त्यावेळेला त्याच्यावरती कंट्रोलिंगचं काम कोण करत असतं, हे कंट्रोल युनिट. नंतर आहे मेमरी युनिट. मेमरी युनिटमध्ये 2 टाईप्सच्या मेमरी आहेत. एक आहे प्रायमरी मेमरी, त्याला PM म्हटलं जातं, आणि SM म्हणजे सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी म्हणजे काय तर जी मेमरी तुमच्या कम्प्युटरमध्ये इनबिल्ड आहे त्याला काय म्हटलं जातं तर प्रायमरी मेमरी. मग याच्यामध्ये परत 2 टाईप्सचे आहेत. एक आहे ROM आणि एक आहे RAM. ROM म्हणजे काय तर ROM म्हणजे रीड ओनली मेमरी, की ज्या मेमरीचा यूज फक्त कशासाठी केला जातो तर रीड पर्पजसाठी केला जातो. आणि जे काही परमनंट स्टोरेज प्रोग्राम्स असतील ते परमनंट स्टोरेज प्रोग्राम काय केले जातात, ह्या ROMमध्ये ठेवले जातात. आणि RAM म्हणजे काय तर रँडम ॲक्सेस मेमरी, की ज्या मेमरीमध्ये तुम्ही प्रोग्राम रीडही करू शकता आणि राईटही करू शकता. फक्त ज्यावेळेला स्विच ऑफ होईल त्यावेळेला मात्र या मेमरीमधला कंटेंट काय केला जातो, इरेज करून टाकला जातो. म्हणून त्याला काय म्हटलं तर रँडम ॲक्सेस मेमरी. त्याच्यानंतर SM म्हणजे काय तर सेकंडरी मेमरी, की जी आपण काय करू शकतो एक्सटर्नली यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल पेन ड्राईव्ह किंवा CD असेल, हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत तर सेकंडरी मेमरी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे स्टोरेज एरिया अवेलेबल करून दिलेला आहे, की ज्याच्यावरती तुम्ही काय करू शकता डेटा स्टोअर करू शकता. आणि तिसरं युनिट काय आहे तर आउटपुट युनिट. आउटपुट युनिट काय करतं तर जे काही प्रोसेसिंग केलेलं आहे CPUनं ते प्रोसेसिंग केलेला जो काही रिझल्ट आहे तो डिस्प्ले करायचं काम कोण करत असतं, हे आउटपुट युनिट करत असतं. मग आउटपुट युनिट कम्प्युटरमधले कुठले आहेत तर मॉनिटर आणि प्रिंटर. मॉनिटर काय करतं तर सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून आपल्याला काय करतं रिझल्ट डिस्प्ले करतं. आणि प्रिंटर काय करतं तर हार्ड कॉपीच्या माध्यमातून आपल्याला काय करतं रिझल्ट डिस्प्ले करतं. लक्षात आलं की आजच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकलो तर डेफिनेशन्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डेटा म्हणजे काय आणि इन्फॉर्मेशन काय, ह्या त्या 3 बेसिक डेफिनेशन्स आहेत. त्या 3 बेसिक डेफिनेशन बघितला. त्यानंतर आपण काय स्टडी केलं तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटर. आपण जो कम्प्युटर यूज करतो त्याचं बेसिक स्ट्रक्चर कोणकोणत्या स्वरूपाचं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते युनिट्स आहेत आणि ते युनिट्स काय वर्किंग करतात. लक्षात आलं. नेक्स्ट पार्ट जो असेल या चॅप्टरचा तो आपण टुमारो लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.